हम कभी रिटायरमेंट नहीं ले रहे असं म्हणणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी मागील काही दिवसातच टेस्ट फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. याआधीही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर या दोघांनी T20 फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतली होती आणि आता 7 मेला रोहित शर्मा आणि 12 मेला विराट कोहली यांनी टेस्ट फॉर्मॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. या दोघांच्या निवृत्तीनंतर दोघांच्याही समर्थकांमध्ये एकच नाराजी आणि दुःखाची भावना व्यक्त केली जात आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांच्या रिटायरमेंट मागे काही अंतर्गत सांघिक वाद तर नाही ना, याच चर्चांना आता उधाण आलं आहे. कारण यापुढे होणाऱ्या इंग्लंड विरुद्धच्या एका आव्हानात्मक टेस्ट सिरीजमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनाही एक विशेष जबाबदारी होती. पण टेस्ट सिरीज सुरू होण्याआधीच या दोघांनीही निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्व समर्थकांमध्ये एक नाराजी व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर सुद्धा सर्व समर्थकांनी विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनाही एकदम उचलून धरलं आहे. भारतीय संघाचं टेस्ट फॉर्मॅटमध्ये आता नेतृत्व कोण करेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. यामध्ये आता श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल या दोघांचं नाव अग्रेसर आहे. कारण श्रेयस अय्यरने त्याच्या नेतृत्वामध्ये पंजाब संघाला प्लेऑफ्समध्ये स्थान मिळवलं आणि शुभमन गिलने सुद्धा त्याच्या नेतृत्वामध्ये गुजरात टायटन्स या संघाला सेमीफायनल पर्यंत घेऊन जाण्याची कामगिरी केली. त्यामुळे श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल या दोघांचंही नाव टेस्ट क्रिकेटमध्ये कॅप्टन पदासाठी अग्रेसर आहे. भारतीय संघालाच नव्हे तर भारतातील प्रत्येक व्यक्तीला आता टेस्ट फॉर्मॅटमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीची कमतरता भासणारच आहे. अडचणीच्या काळात भारतीय संघाला एक अनमोल असं योगदान देऊन सांभाळण्याचं काम रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी केलं होतं. पण आता त्यांच्या निवृत्तीनंतर ड्रेसिंग रूम ड्रामा बाहेर येत आहे आणि त्यांचं नाव त्यात जोडलं जात आहे. पण रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अनमोल कामगिरीबद्दल भारतातील प्रत्येक व्यक्ती आणि भारतीय संघ त्यांचा ऋणी आहे.